मागणी महत्वाची अशी आहे की आजच्या जीबी मध्ये आज महत्वाचा दिवस आहे। पुनावळा येथील सर्वे क्रमांक 38 आणि 44 येथे एका खासगी संस्थेला 30 वर्षाच्या भाडेकरारावरती फक्त 7 कोटी मध्ये स्थायी समितीने एक प्रस्ताव मंजूर केलेला आहे। ती संस्था म्हणजे ईस्ट इंटरनॅशनल ऑक्सफर्ड फाउंडेशन या संस्थेला 30 वर्षाच्या करारावरती जवळपास 91 गुंठे हे क्षेत्र हा भूखंड आहे एका खासगी संस्थेला देण्याचा डाव या सत्ताधारी पक्षाने केलेला आहे। आमची मागणी आहे, सध्याच्या परिस्थितीत बघता शिक्षणाचं बाजारीकरण झालेले, शाळा खासगी संस्था आवाच्या डावा फी आकारतायत, पालक त्रस्त आहे, अक्षरशः लोन भरू हा पालक त्रस्त झालेला आहे। आमची शिवसेना पक्षाच्या वतीने आणि महानगरपालिका सर्व नागरिकांच्या वतीने एक मागणी आम्ही अशी करतोय की हा 30 वर्षासाठी जो करार स्थायी समितीने जीबीकडे प्रस्ताव शिफारस द्यायची केलेली आहे, सर्व नगरसेवकांना आमची अशी विनंती आहे की ह्या प्रस्तावास आपण विरोध दर्शवा आणि हा प्रस्ताव दप्तरी पाठवण्याची मागणी आम्ही सर्व नगरसेवकांना करतोय। कारण असे की या शिक्षणाचं बाजारीकरण कुठे ना कुठे थांबलं पाहिजे आणि जनतेचं पालकांचं हित जपण्यासाठी हा करार रद्द होणं गरजेचे, अशी एक प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी करतोय। परत महापौरांचा एक व्हिडिओ पाहिला, त्यांनी सांगितलं की सरकारी जी शाळा आहेत महापालिकेच्या विशेषतः त्याच्यामध्ये सुधारणा झाला पाहिजे आणि पालकांनी आपापले पाल्य महापालिकेच्या शाळेतच दाखल केले पाहिजेत। पण या ठिकाणी असं दिसतं की पालिका शाळा न उभारता खाजगी शिक्षण संस्थांना देते, यावर तुमचं मत काय? कधी कधी कसं असतं साहेब की फक्त बोलून काही गोष्टी होत नाही, त्याच्या कृतीतून आपल्या गोष्टी दिसल्या पाहिजेत। त्यांना जर खरंच वाटतं की महापालिकेच्या शाळेमध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील मुलं शिकली पाहिजेत तर ह्या प्रथम शहरामध्ये सीबीएसईचे दर्जाची शाळा आपल्याला उभं करणं गरजेचे आहे। सध्या पालकांची मागणी अशी आहे की सीबीएसईची दर्जा आपल्या शहरात उभी होणे गरजेचे। जशी वाकडमध्ये सीबीएसई दर्जाची एक शाळा उभी केली महापालिकेने, त्याच धर्तीवरती पुनावळ्याच्या भूखंडावरती सुद्धा सीबीएसई दर्जाची शाळा उभी राहिली पाहिजे। फक्त तोंडी बोलून काही गोष्टी होत नाही। महापौर हे अतिशय सक्षम महापौर आहेत, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्या पिंपरी चिंचवड शहरातील जनतेच्या, म्हणून आम्ही प्रमुख्याने मागणी करतोय। त्यांना खरंच वाटत असेल की आपल्या शहरातील मुलं महापालिकेच्या शाळेत शिकली पाहिजेत तर त्यांनी हा प्रस्ताव रद्द केला पाहिजे। आज जनरल बॉडीची सभा आहे, या सर्वसाधारण सभेमध्ये ही मागणी कशी मागून धराल? आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने आणि सर्व संस्थांच्या वतीने 128 नगरसेवकांना ही विनंती केलेली, प्रत्यक्ष आम्ही त्यांना भेटलोय की जेव्हा हा विषय क्रमांक 4 जीबी मध्ये समोर येईल तेव्हा सर्व नगरसेवकांनी यांना ठामपणे विरोध करणं गरजेचं आहे। शिक्षणाचं बाजारीकरण थांबलं पाहिजे, ही प्रमुख आम्ही हा प्रयत्न करतोय। आमचे शिवसेनेचे सर्व नगरसेवक याला विरोध करणारे, राष्ट्रवादीचे काही करणारे आणि महत्वाचं म्हणजे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक